नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धन दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत अथवा माफक उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत असताना अनावश्यक जाचक अटी लावून रुग्णांकडून लुबाडणूक आणि आर्थिक शोषण होत असल्याचे निवेदन आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाच्या वतीने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय हॉस्पिटल निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आले। अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार न करणे, आपत्कालीन रुग्णांचे जीव धोक्यात ठेवणे, उपचारापूर्वी तपासण्या आणि खर्च याबाबत पूर्व कल्पना न देणे, रुग्णांचे अधिकार नाकारणे, मृत रुग्णांचे मृतदेह अडवून ठेवणे, बिल भरण्यासाठी सातत्याने दबाव आणि सक्ती करणे, फ्रीजर चार्जेसची धमकी देणे, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याचे उल्लंघन करणे, पात्र निर्धन लाभार्थ्यांना सवलती नाकारणे, जाचक अटी लावणे, विविध अनावश्यक तपासण्या प्रक्रियाद्वारे आर्थिक लुबाडणूक करणे, कच्चे हाताने लिहिलेले बिल देणे, पक्के बिल नंतर देऊ असे सांगून विलंब लावणे, सवलतीच्या चौकशीसाठी रुग्णांना विविध विभागांना फिरवणे, ताटकळत ठेवणे, वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी सांगणे परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर भेटू नये अशा पद्धतीने षडयंत्र रचणे, डिस्चार्ज कार्ड जाणून बुजून विलंबाने देणे, विशेषतः सुट्टीच्या दिवशी जबाबदार अधिकारी उपलब्ध नसताना डिस्चार्ज देणे, बाहेरून डॉक्टर बोलवावे लागतात यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते असे सांगणे, अत्यावश्यक वेळेस हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक स्विच ऑफ ठेवणे अशा प्रकारचे गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलेले आहेत। धर्मादाय भारतीय हॉस्पिटलच्या संदर्भात सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रुग्णांचे नातेवाईक पुराव्यासह 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनी उच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल करून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख, राजेश साळुंके, बाळासाहेब पाटील, रमजान खलिफा, प्रमोद माळी, साहेब पिरजादे, इलियास शेख आदींनी केले आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।